एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्हीकडचे कार्यकर्ते आनंदी झाल्याचं ते म्हणाले. कोणीच कोणासोबत जास्त काळ मित्र किंवा शत्रू नसतो, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निवडणुकीनंतर चर्चा होईल असा सूतोवाचही अजित पवारांनी केला. पिकावर असतं ना. पण अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय आणि इथपर्यंत पोहोचलेला आहात. माझं एवढंच सांगणं आहे, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं. ह्याच्यावरून काय ओळखायचं ते ओळखा. अजित पवारांनी दिलेल्या संकेतांवर खासदार सुप्रिया सुळेंनीही प्रतिक्रिया दिली. एबीपी माझाला दिलेल्या एका खास मुलाखतीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असा प्रश्न विचारला असता आधी लगीन कोंडाण्याचं अशी प्रतिक्रिया सुळेंनी दिली. तुम्ही पुण्याची युती त्याला विकासासाठीची युती म्हणताय, दोन्ही राष्ट्रवादीची झालेली. तुम्ही त्याच्यात विकास पाहताय, पण अनेक जण त्या युतीमध्ये विलिनीकरणाची बीजं पाहतायत दोन्ही राष्ट्रवादीच्या. एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे आमच्या केसमध्ये ह्या गोष्टी बोलल्याच जातात आणि अनेक तर्कवितर्क काढले जातात. त्यामुळे ते एंटरटेनमेंट म्हणून बघा, लोकांना गॉसिप करायला आवडतं. पण खरंच तशी काही चर्चा सुरू झाली आहे का दोन्ही आमच्याकडून? कुठलीही चर्चा अशी अजिबात नाही. आणि जेव्हा करायची असेल तेव्हा लोकशाही आहे, पारदर्शकपणे करून त्याच्यात लपून करण्यासारखं काय. जर करायची असेल तर आम्हाला थोडी हुडी घालायची गरज आहे. आत्ता आधी लग्न कोंडण्याचं, त्याच्यामुळे ही कॉर्पोरेशन तर लढूया आधी हे आधी केलं. त्याच्यानंतर काही होऊ शकतं. संकेत हे खूप वेग होता, असं की आता पाऊस पडेल का, आता पाऊस पडेल का नाही पडायला पाहिजे ना. जानेवारी महिना आहे, पण परवा पडला. सकाळी मी वॉकला गेले तेव्हा. त्यामुळे ह्या खूप पॉलिटिक्सच्या हायपोथेटिकल गोष्टी आहेत. पुण्यामधल्या रखडलेल्या प्रकल्पांवर अजित पवारांनी तोफ डागली. सरकारने निधी देऊनही प्रकल्पांवर का वापरला नाही असा सवाल त्यांनी विचारला. तर पुण्यातल्या विविध प्रकल्पांसाठी पाऊण लाख कोटींचा निधी दिला. हा निधी गेला कुठे असाही सवाल त्यांनी केलाय. जवळपास 1150 कोटी रुपये खड्डे बुजवण्याच्या करता तरतूद केली. सरिताताई, फक्त त्याच्यामध्ये साधारण 650 कोटी रुपये खर्च केले. 500 कोटी रुपये खर्चच केले नाही. पैसे असताना तुम्ही पैसे खर्च करत नाही. पाऊण लाख कोटी रुपये इथल्या डेव्हलपमेंटच्या करता खर्च करण्याचं प्रोव्हिजन केली. मग पाऊण लाख कोटी गेले कुठं? पुण्याच्या मुंडव्यातल्या जमिनीच्या खरेदी विक्रीची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याने ती कशी केली हे तपासायला हवं असं अजित पवार म्हणतात. मात्र पार्थ पवारांच्या कंपनी केलेल्या व्यवहाराच्या बाबत कामाच्या व्यापात लक्ष देता आलं नाही ही वस्तुस्थिती असंही त्यांनी म्हटलं. अजित पवारांनी कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात अनेक विषयांवर संवाद साधलाय. 35 वर्षांच्या कारकिर्दीत आपण कोणत्याही अधिकाऱ्यावर दबाव टाकला नाही असंही ते म्हणाले. त्याचं काल परत एक्सटेन्शन त्या समितीनं मागितलंय. त्याचा रिपोर्ट चौकशीचा हा पूर्ण होतच नाही आहे. ते चौकशी समितीने ठरवायचं ना. आम्ही कसं ठरवणार? उद्याच्याला तुम्हाला चौकशी समितीचं एखादं इन्चार्ज केलं तर तुम्ही ती चौकशी करत असताना तुम्हाला बऱ्याचदा अशा प्रकारच्या चौकशा करत असताना त्याच्या खोलात जात. कारण एक तर मी जी माहिती थोडीफार घेतली, त्या जमिनीची खरेदी विक्रीच होत नाही. की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपला मुलगा जो आहे तो कुठंतरी, ज्याला आपण म्हणतो या प्रकरणात एकटा बळीचा बकरा बनला, असं कसं होऊ शकतं की तुम्हाला माहिती नाही? माझ्या जर कुठली गोष्ट कानावर आली तर 35 वर्ष मी प्रशासनामध्ये. काही लोक तर रिटायर झाले, काही नागपूरला पण स्थायिक झाले असतील. तुम्ही नागपूरला त्यांना जाऊन फक्त विचारायचं की अजित पवारच्या बरोबर तुम्ही प्रशासनात काम केलं, त्या माणसाची कामाची पद्धत कशी. एखादं चुकीचं काम आलं तर ते काम तुम्ही केलंच पाहिजे असा त्यांनी दबाव कधी तुमच्यावर आणलाय का? मी जर ते माहिती असतं तर मी कसं होऊन दिलं असतं? मी कधीही गुन्हेगारीला पाठिंबा देत नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या मुद्द्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. आमच्यावर आरोप करणाऱ्यांच्या उमेदवारांची पार्श्वभूमी तपासा असं आव्हानही अजित पवारांनी दिलंय. हे जे आरोप होतील ना, माझं तर म्हणणं की समजा माझ्यावरती कुठला तरी आरोप काहीतरी केला की कुठल्या तरी गुन्हेगाराला मी विदेशात पळायची मदत, मी कुठल्याही व्यासपीठावरती एका व्यासपीठावरती यायला तयार आहे. जर सिद्ध झालं तर मी राजकारण सोडेल, नाही सिद्ध झालं तर ज्यांनी आरोप केला त्यांनी राजकारण सोडावं. मला असं वाटतं की काहीतरी एखादी गोष्ट बघा, मी ही सवय पण काही नेते मंडळींची बघा, जबाबदारी
चा एखादा स्वीकारण्याचा प्रश्न आला ना किंवा तुम्हाला उत्तर द्यायची वेळ आली की तुम्ही हात झटकून मोकळे होताय. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यांसंदर्भात ही होती मंत्री मोहोळ यांची प्रतिक्रिया. पुढच्या बातमीकडे जाऊया. सामना वृत्तपत्रासाठी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत खासदार संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी घेतली. यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांवरून ठाकरे बंधूंनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल केलाय. बिनविरोधमध्ये आमच्या दोघांचा एकही उमेदवार नाही. बिनविरोधमुळे सगळ्या ठिकाणचे जेनझीचे पहिल्यांदा मतदान करणार होते ते खूप अस्वस्थ आहेत. त्यांच्या डोक्याची आग आहे, ती बाहेर आली तर यांची हालत खराब होईल असंही ठाकरे बंधू म्हणतात. मतदार जो निवडतो म्हणजे त्याचं मत की मला हा हवा की नको हे राहिलंच नाही. मग अशा वेळेला तर काही करू शकत नाही. आता एखादा आला नाही, कोणीच उभं राहिलं नाही. मला वाटतं तिकडे असं आलं पाहिजे की मग 30% लोकांनी म्हटलं ना की आम्हाला नको, तर ते बाद केलं गेलं ते पाहिजे. काय आहे तो मला अधिकार मत आहे ना माझं. त्या वोटिंग पॅड जे आहे ना त्याच्यावरती एक अधिकार आहे नोटांचा, पण त्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे हा. नाही पण नोटा आता तो निर्विवाद असेल तर तिकडे वाटलेल्या वाटलेल्या नोटांमुळे झालेला वाटलेल्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार नाही. गेला. पण आता तिथे निर्विवाद आले तर तिकडे नोटा पण दाबायला चान्स नाही ना. एक्झॅक्टली, कारण नोटा मिळाल्या ना. नाही पण म्हणून माझं म्हणणं आहे की नोटा हे नाही पाहिजे. नाही महेशजी, हा. म्हणून जसं काही वेळेला एखाद्या कामासाठी टेंडर काढलं जातं आणि ते टेंडरमध्ये जर काही गफलत वाटली तर रिटेंडर करतात. तसंच मला असं वाटतं, मी परवाच्या आमच्या पत्रकार परिषदेत बोललो की जिथे हे बिनविरोध झालेत तिथे निवडणूक आयोगाने रिझल्ट थांबवले, ते यांच्या आमच्या बाकीच्या निवडणुकांबरोबर जाहीर करतील, कारण तो गुलाम आहे त्यांचा. तिथल्या निवडणुकीची प्रक्रिया नव्याने घेतली पाहिजे. हे जे बिनविरोध सगळं थोतांड झालं, कारण आता ते तिकडनं त्यांनी बरं या बिनविरोधमध्ये आमच्या दोघांचा एकसुद्धा नाही, राष्ट्रवादी पवारसाहेबांचा एकसुद्धा नाही, अपक्ष एकसुद्धा नाही आला. एनझी हा एक शब्द आता सगळीकडे थोडासा दरारा निर्माण करणार झालेला आहे. या सगळ्या ठिकाणचे जे जेनझी जे पहिल्या प्रथम मतदान करणार होते ते खूप अस्वस्थ आहेत आणि त्यांची आग आज त्यांच्या डोक्यामध्ये आहे, ती बाहेर आली तर मग यांची हालत खराब होणार. या बिनविरोधमध्ये आमच्या दोघांचा एकसुद्धा नाही, राष्ट्रवादी पवारसाहेबांचा एकसुद्धा नाही, अपक्ष एकसुद्धा नाही आला. एनझी हा एक शब्द आता सगळीकडे थोडासा दरारा निर्माण करणार झालेला आहे. या सगळ्या ठिकाणचे जे जेनझी जे पहिल्या प्रथम मतदान करणार होते ते खूप अस्वस्थ आहेत आणि त्यांची आग आज त्यांच्या डोक्यामध्ये आहे, ती बाहेर आली तर मग यांची हालत खराब होणार. मुंबई आणि मराठी अस्मितेचं डेथ वॉरंट निघालं अशी तोफ ठाकरे बंधूंनी संयुक्त मुलाखतीतून लागली. सामना वृत्तपत्रासाठी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत खासदार संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी घेतली आहे. या मुलाखतीत सत्ताधाऱ्यांवर त्यांनी कडाडून हल्लाबोल केला. अभी नाही तो कभी नाही, मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे अशी गर्जना उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी केली. महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते मराठी असतील पण त्यांचे मालक दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम करत असतील आणि असं जर होत असेल तर ते आपण उधळून लावू असं राज ठाकरे म्हणाले. तर आजचे राज्यकर्ते केवळ ठेकेदारांसाठी काम करतायत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. महाराष्ट्र म्हणजे क्लीन चिट देण्याचा कारखाना झालाय अशी टीकाही त्यांनी केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरून भाजप नेते आशिष शेलारांनी निशाणा साधला. मुंबईतल्या पुराच्या वेळी ठाकरे बंधू कुठे होते असा सवाल शेलारांनी ठाकरे बंधूंना विचारला. तर ठाकरेंना मुंबईकरांशी देणं घेणं नसून चित्रपट पाहायचे आणि फाफडा जिलेबी खायची असा टोलाही शेलारांनी लगावलाय. बघा, ही सगळी लोक फिल्मी लोक आहेत. दिवस संध्याकाळी रात्री सिनेमा बघायचे, घर परिवाराबरोबर फाफडा जिलेबी खायची, मित्रांबरोबर गप्पा मारायचा आणि मुंबईकरांशी काय लेनदेन आहे, मुंबईच्या विषयाशी काय संबंध आहे, मुंबईकरांसाठी कधी रस्त्यावर आलेत का? मुंबईकर जेव्हा पुरात अडकले त्यावेळेला कोणी बंगल्यावर तर कोणी 5 स्टार हॉटेलमध्ये होते. हे दोन भाऊ पुराच्या 26 जुलैच्या वेळेला मुंबईकरांसाठी कुठे दिसले का? मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्त प्रचार सभा घेणार आहेत. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर 11 जानेवारीला सभा होणार आहे. ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचा टीझर प्रदर्शित झालाय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष पीएमएलए कोर्टाने स्वीकारला. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची 103 कोटींची कथित फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. पुराव्यांअभावी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणांना मोठा दिलासा मिळाला. राणा दोषमुक्त असल्याचा निर्वाळा दंडाधिकारी न्यायालयाने दिलाय. 2019च्या निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र वापरल्याचा त्यांच्यावर आरोप होता. दंडाधिकारी न्यायालयाकडून नवनीत राणा दोषमुक्त असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
बीडच्या मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. आरोपींच्या वकील बदलाच्या मागणीवर सुनावणी झाली. 23 जानेवारीला आता पुढची सुनावणी होणार आहे. अनैतिक संबंधांना अडसर ठरणाऱ्या 13 वर्षीय पुतण्याची चुलत्याकडनं हत्या करण्यात आली आहे. धाराशिवच्या तुळजापूरमधल्या तामलवाडीतली ही घटना आहे. गुराख्याच्या सतर्कतेमुळे हत्येचा उलगडा झाला. 24 तासात आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. रत्नागिरीच्या चिपळूणमधल्या सावर्डे भागात ईडीने छापा टाकला. दहिवली येथील कात उद्योजक विक्रांत टेटांबे यांच्या कात कारखान्यावर ईडीच्या भरारी पथकाने छापा टाकला. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. रायगडच्या पेणमधील शिक्षण संस्था संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला. नवी मुंबईतल्या 41 वर्षीय महिलेला नोकरीने लग्नाचा आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला. चंद्रपूर किडनी प्रकरणी दिल्लीतला आरोपी डॉक्टर रवींद्र पाल सिंग यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. तात्पुरत्या जामिनाच्या अटींचं उल्लंघन केल्याचं पोलिसांचं मत आहे. डॉक्टर राजरत्नम गोविंदसामी याला मदुराई न्यायालयाने ट्रान्झिट बेल मंजूर केली. नागपूरच्या सावनेर तालुक्यातल्या खैरी ढाल गावात दूषित पाण्यामुळे 80 नागरिकांची प्रकृती बिघडली. 3 जानेवारीला फुटलेली पाईपलाईन प्रशासनाने वेळीच दुरुस्त न केल्यानं दूषित पाणी प्यायल्यामुळे नागरिकांची प्रकृती बिघडली आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या झरे गावात जिल्हा बँकेमध्ये चोरी झाली. बँकेतले 22 लॉकर गॅस कटरने फोडण्यात आले. लॉकरमधील मौल्यवान दागिने, कागदपत्र चोरीला गेण्याची शक्यता आहे, तर बँकेची कॅश मात्र सुरक्षित आहे. भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या करहांडला अभयारण्य पर्यटकांसाठी व्याघ्र दर्शनाकरता विशेष मेजवानी ठरते. या अभयारण्यात T20 शॅडो वाघीण आणि तिचे 3 बछडे पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. पवनी गेट परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ही वाघीण मुक्त संचार करताना दिसली. शॅडो वाघीण आणि तिच्या बछड्याचं रुबाबदार आणि डौलाने जाणं एकाच कॅमेऱ्यात कैद झाले. ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं आज निधन झालं. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं होतं. पर्यावरण परिसंस्था संवर्धनासाठी झटणारा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होती. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी श्रद्धांजली वाहिली. पर्यावरण संरक्षणाला विज्ञानाची लोकसहभागाची जोड देणारं समर्पित व्यक्तिमत्व हरपलं, अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली. जपानमध्ये 29 कोटी रुपयांच्या ब्लू फिन टुना माशासाठी सर्वाधिक बोली लागली. रेस्टॉरंटचे मालक कियोशी किमुरा यांनी 19 कोटी रुपयांचा टुना माश खरेदी केला. या टुना माशाचं वजन 243 किलो असल्याची माहिती समोर आली. वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या मुलाचं निधन झालंय. अमेरिकेत स्कीइंग करताना अग्निवेश जखमी झाले. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटी जिंकत इंग्लंड विरुद्धची ॲशेस मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 160 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. 5व्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाने पार केलं. ऑस्ट्रेलियाने मायदेशात जिंकलेली सलग 4थी ॲशेस मालिका आहे. 5 कसोटीत तब्बल 31 विकेट्स आणि 156 धावा करणारा मिचेल स्टार्क मालिकावीर. तर इंग्लंड विरुद्धची सिडनी कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाला विजयी निरोप दिलाय. ख्वाजाने या कसोटी आधी निवृत्ती जाहीर केली होती. अखेरच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात 17 आणि दुसऱ्या डावात 6 धावा केल्या. मात्र तरीही ऑस्ट्रेलियाने सामना जिंकल्यानं त्याच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीची विजयी सांगता झाली. 88 कसोटी सामन्यात ख्वाजाने ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करताना 16 शतकांसह 6229 धावा केल्या. पुढच्या महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषकाआधी भारतीय संघाला मोठा फटका बसलाय. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज तिलक वर्मावर नुकतीच तातडीची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी मालिकेत तो खेळू शकणार नाही. त्यासोबतच त्याच्या विश्वचषकातल्या समावेशाबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. वुमन्स प्रीमियर लीगच्या 4थ्या सीझनला उद्यापासून सुरुवात होते. हरमनप्रीत कौरची विजेती मुंबई इंडियन्स आणि माजी विजेत्या स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघांमध्ये सलामीचा सामना होणार आहे. या स्पर्धेतले सर्व साखळी सामने मुंबई आणि बडोद्यात होतील, तर अंतिम सामना 5 फेब्रुवारीला पार पडेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.